37 नवीन कंपन्या फक्त एका महिन्याभरात या पुण्यात आल्या. नमस्कार, माझं नाव ओमकार गुले पाटील. पुणे हे विद्येचं माहेरघर, मात्र पुण्यात स्वतःचा IIT IIM नाही. पुणे हे देशातलं 2 नंबरचं IT हब, मात्र पुण्याला पाहिजे तशी कनेक्टिव्हिटी नाही. उदाहरणार्थ एअरपोर्ट म्हणा किंवा रेल्वे स्टेशन म्हणा. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सर्वात जास्त फ्लॅट हे पुण्यात विकले जातात. मात्र उपनगरांमधल्या फ्लॅट्सला अप्रोचेबल रोड तुम्ही पाहिले का? जवळपास सगळीकडेच धुळीचं साम्राज्य आहे. पुणे हे देशातील प्रमुख ऑटोमोबाईल हब. आज तुम्ही पहा, टाटा, मर्सिडीज, वोक्सवॅगन, महिंद्रा, ह्युंडाई यांसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांचे शेकडो नाही तर हजारो एकर मधले प्लांट हे पुणे जिल्ह्यात आहेत. मात्र आपले रोड मात्र Tier 2, Tier 3 सिटी प्रमाणे आहेत. तर जसं आपलं ऑटोमोबाईल हब तसंच ट्रॅफिकचंही हब. आणि या सगळ्या परिस्थितीवर सरकारचं लक्ष आहे की दुर्लक्ष आहे, हा खरंच संशोधनाचा भाग आहे. एवढे सगळे दुनियाभरचे प्रॉब्लेम पुणे तसेच पुणे जिल्ह्यामध्ये असूनही गेल्या नोव्हेंबर महिनाभरामध्ये 37 GCC म्हणजे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, म्हणजे यामध्ये IT, वेब डेव्हलपमेंट, ॲनालिटिक्स, त्याचप्रमाणे रिसर्च अँड डेव्हलपमेंट या सर्व गोष्टींचा समावेश होतो. आपण साधारणतः या सर्व कंपन्यांना IT कंपन्याच असं संबोधित करतो. 37 नवीन कंपन्या फक्त एका महिन्याभरात या पुण्यात आल्या, ते पण सरकारचं लक्ष नसून. मला तर वाटतं हा सरकार आणि कंपन्यांमधला संघर्ष आहे. कंपन्या म्हणतात की आम्हाला पुण्यातच किंवा नवी मुंबईतच यायचं आहे. सरकारचं असं धोरण दिसतंय की आम्ही काय पायाभूत सुविधांचा काय विकास करणार नाही. तर मला एक पडलेला प्रश्न आहे की ही जी मिस्ट्रेसवाली ट्रीटमेंट ही पुण्याला कायमस्वरूपी सरकारकडून मिळत आलेली आहे, ती कधी थांबेल हे समजायला मार्ग नाही. असो, हम बोले तो बोले क्या, करे तो करे क्या. असो, आपण सुज्ञ आहात. धन्यवाद.